ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। दररोज नियमित योगा आणि प्राणायाम केल्यानं शुगर, रक्तदाब, लठ्ठपणा कंट्रोलमध्ये राहतो, रक्ताभिसरण सुधारतं। म्हणून नियमित योगा आणि प्राणायाम शरीर, मन आणि बुद्धीसाठी फायदेशीर आहे, असं प्रतिपादन पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ॲडव्होकेट बाबासाहेब खिलारी यांनी केलं आहे। श्री डोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 21 जून हा जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट खिलारी बोलत होते। तर योग दिनाच्या निमित्तानं विद्यालयामध्ये माजी सुभेदार आणि टाकळी डोकेश्वर परिसरामधील योगाचार्य मेजर गणपत ठाणगे यांनी विद्यालयामधील विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले आहेत। तर यावेळी योगासन करता करता विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व देखील त्यांनी समजावून सांगितलं। मेजर ठाणगे म्हणाले की नियमित योगामुळे तुम्ही नेहमी तंदुरुस्त आणि निरोगी राहाल। तर यावेळी महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेची पूजा करून योगा आणि प्राणायामला सुरुवात करण्यात आली। योग दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी प्रजापिता ब्रह्मकुमार ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उज्ज्वला दिदी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। त्यांनी यावेळी म्हटलंय की आपण सात्विक अन्न ग्रहण केलं पाहिजे, व्यसनाला दूर ठेवलं पाहिजे, दररोज ओम ध्वनी म्हटल्यास सकारात्मक व्यक्तिमत्व घडतं, एकाग्रता वाढते। यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देखील देण्यात आली। तर यावेळी प्राचार्य बाळासाहेब खिलारी, पर्यवेक्षक बाळासाहेब निवडुंगे, समन्वयक अशोक गांगड, रवींद्र मते, बाबासाहेब जाधव, अतुल सेन, माजी प्राचार्य प्रकाश इघे तसेच भाऊसाहेब हिंगडे, राजेंद्र ढोणे, पोपट जगदाळे, अरुण वाघ, सचिन महानवर, आतिश जावरे, सुनील जावरे, मंगेश पोपळगट, नारायण शेळके, निलेश जासूद तसेच नितीन ढोकळे, श्रीरंग धामणे, संदीप महांडुळे, विष्णू भंत्रे, नीलम खिलारी, सोनल रोकले, सुरेखा ठाणगे, कल्पना जाधव, सुमन वाळुंज तसेच प्रिया ढवणे, पवन कुटे आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या ठिकाणी हजर होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभक्तपरायण रवींद्र महाराज मते यांनी केले, तर आभार भाऊसाहेब हिंगडे यांनी मानले आहेत। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।